चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांची कार्यतत्परता. प्रभाग क्रमांक 10 मधील गायत्री कॉलनी या ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप झाली होती. परिसरातील नागरिकांनी सभापती समाधान देवरे यांना फोन केला. समाधान देवरे यांनी तात्काळ या परिसराची पाहणी केली आणि संबंधित ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांना विशेष सूचना दिल्या आणि तात्काळ हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे सभापती समाधान देवरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब प्रभाग क्रमांक 10चे नगरसेवक तथा सभापती समाधान देवरे यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आणि अधिकाऱ्यांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावला. यावेळी सभापती समाधान देवरे यांनी नागरिकांशी चर्चा करताना आगामी काळात ही ड्रेनेज लाईन मोठ्या स्वरूपात करण्यात येईल असे आश्वासन परिसरातील नागरिकांना दिले. तर समृद्धनगर येथील नैसर्गिक नाल्याची प्रभाग सभापती समाधान देवरे व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी नाल्याची साफसफाई करण्याचे आदेश सभापती समाधान देवरे यांनी दिले आहेत. पाऊस पडल्यानंतर या नैसर्गिक नाल्यातून पाणी व्यवस्थित गेले पाहिजे. पाणी अडले तर डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच नाला स्वच्छ केल्याने दुर्गंधीयुक्त वासही येणार नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी समृद्धनगरचा नाला त्वरित साफ करावा आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये असे त्यांनी सांगितले आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. प्रभाग हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन सातपूरचे प्रभाग सभापती तथा प्रभाग क्रमांक 10चे कार्यक्षम नगरसेवक समाधान देवरे यांनी केले आहे. तर सभापती समाधान देवरे यांनी आज अशोकनगर भागातील एका बिल्डिंग जवळ असलेल्या विद्युत विभागाच्या डीपीची पाहणी केली. या डीपीमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. ही डीपी तात्काळ हलविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देणार असल्याचे सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांनी सांगितले. काल आणि आजचा जो काही आपला सभापती या नात्याने दौरा केला, तर काल गायत्री संकुलमध्ये अक्षरशः नागरिकांच्या रस्त्यावर आणि दारामध्ये ड्रेनेजचं पाणी पूर्ण चोकअप होऊन संपूर्ण रामनगर परिसर, गायत्री संकुल या परिसरामध्ये पाणी वाहत होतं. अधिकाऱ्यांना आदेशित केल्यानंतर लगेच आपली गाडी बोलवून ती लाईन आपण स्वच्छ केली. परंतु मी अधिकाऱ्याने एकच आदेशित केलं की गेल्या 10 ते 15 वर्षापासून 20 वर्ष म्हटलं तरी चालेल, तिथं ज्या लाईन टाकल्या होत्या तिथं नागरिकांची संख्या कमी होती आणि आता जी संख्या वाढली त्याच्यामुळं लवकरात लवकर त्या ठिकाणी आपल्याला ड्रेनेज काढून नवीन मोठ्या लाईन टाकावं लागणार आहे. तरच त्या नागरिकांचा प्रश्न सुचणार आहे. तसंच गेल्या महिनाभरापासून समृद्धनगर परिसरामध्ये जो काही आपला नैसर्गिक नाला वाहतो, त्या नाल्यामध्ये अक्षरशः नागरिकांनी, नुसतं प्रशासनच जबाबदार नाही तर नागरिकसुद्धा जबाबदार आहे की त्यांनीसुद्धा आपल्या घरातल्या ड्रेनेजचं पाणी त्या नाल्यामध्ये, नैसर्गिक नाल्यामध्ये सोडून दिलं आणि तेच पाणी आपलं नंदिनी नदीमध्ये जाते. काल संपूर्ण अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये असं निदर्शनास आलं की आपला मोठा चेंबर फुटून तो संपूर्ण त्या नैसर्गिक नाल्यामध्ये वाहत होता. परंतु अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या येत्या 2 ते 4 दिवसामध्ये त्या नाल्याची साफसफाई करून ते पाणी कसं संपूर्ण बंद करून तो नाला हा सुका व सुरळीत जरी नैसर्गिक पाणी आलं तर सुरळीत व्हावेत यासाठी त्यांनी मला आश्वासित केलं आहे आणि ते काम पण चालू झालेलं आहे. तसंच आज सकाळी जेव्हा आपल्या पाण्याची लाईन लीक झाली त्यावेळेस मी नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे मी आलो या ठिकाणी अशोकनगर परिसरामध्ये. परंतु या ठिकाणी असं निदर्शनास आलं की ज्या ठिकाणी MECBने ट्रान्सफॉर्मर टाकलेला आहे, या कोण बिल्डर असेल त्या बिल्डरच्या म्हणण्याने तो ट्रान्सफॉर्मर त्याला कुठलीही स्पेस सोडलेली नाही. नागरिकांच्या जीवाशी धोका आहे. अक्षरशः त्याची जी काही हाईट दिलेली आहे या अशा कामाला कम्प्लिशन कसं मिळालं MECBचं हा तर प्रश्न नक्कीच येतो. हात लागेल असा एसटी कंडक्टर एवढ्या खाली आहे आणि पाण्याची लाईन तिथून गेली गेल्या महिनाभरापासून. ती पाण्याची लाईन सारखी लीक होऊन सगळं पाणी त्या ट्रान्सफॉर्मरवर येतं आहे. उद्या जर का या नागरिकांना शॉक बसला, पाणी हा वाहक आहे
तर याला जबाबदार कोण म्हणून मी आज MSCBच्या अधिकाऱ्यांशी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलून ते लिकेज काढतोय. परंतु मी MSCBला लवकरात लवकर हेच आदेशित करणार आहे की ह्या ट्रान्सफॉर्मरचे लोकेशन चेंज करावं किंवा हा कंडक्टर कसा हाईटवर जाईल हे मी नक्कीच MSCBच्या अधिकाऱ्यांशी बोलून या ट्रान्सफॉर्मरचं सुद्धा योग्य अशा ठिकाणी शिफ्टिंग करून नागरिकांना सुरक्षित कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.